श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. चला तर मग आज आपला विषय आहे रामनवमी विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. उद्या आहे रामनवमी. रामनवमी म्हणजे रामातच किती एक आनंद लपलेला आहे. रामामध्ये किती एक सकून लपलेला आहे. राम म्हटल्यावर आपल्या हृदयामध्ये एक आनंदाचं एक प्रकाश उजळतं. राम आणि उद्या भगवान श्रीरामाचा जन्मदिवस आहे. उद्या आपल्याला भगवान श्रीरामाचा जन्मदिन साजरा करायचा आहे. रामाचा जन्मदिन साजरा कसं करावं, कशी पूजा करावी, त्याच प्रकारे आपल्याला कोणती सेवा करायची आहे, आपल्या कोणत्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपले दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी उद्या आपल्याला कोणकोणती सेवा करायची आहे, ते सगळं सविस्तर मी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका. एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. म्हणजे उद्या मी जे व्हिडिओ टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत येईल. चला तर मग उद्या आहे रामनवमी. रामनवमी कधी आहे? रामनवमी आहे रामनवमीची तिथी अशी तर 16 तारखेला 1 वाजल्यापासनं 1:30 वाजल्यापासनं चालू आहे. 1 वाजून 23 मिनिटापासनं रामनवमीची तिथी चालू आहे. पण आपण 17 तारखेला रामनवमी साजरी करणार आहोत. कारण का उदय नुसार जिथं सूर्य उगवतात जी काही तिथी येते तीच तिथी आपण मानली जाते. म्हणून पंचांगानुसार आपण 17 तारखेला दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी राम जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ थोडंसं पाण्यामध्ये गोमूत्र आणि हळदीची मुठभर टाकून आपल्याला स्वच्छ अंघोळ करून घ्यायचं आहे. मग आपल्या घरामध्ये भगवान श्रीरामाचं परिवारांचा फोटो असेल, म्हणजे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान अशा प्रकारे जर फोटो असेल, तर एका पाटावरती लाल कपडा अंथरायचा आहे. त्याच्यावरती ते फोटो ठेवायचा आहे आणि स्वच्छ पुसून एक पिवळ्या फुलांची हार घालायचे आहे आणि भगवंताला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे आणि फुलं अर्पण करायचं आहे. धूप-दीप अर्पून घ्यायचं आहे आणि अ, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला धूप-दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि भगवान श्रीरामाची जर आपल्याकडे फोटो जर नसेल, तर भगवान श्रीरामाची मूर्ती असेल, ते नसेल तरी बालकृष्णाची मूर्ती असेल, तर त्याच्यावरती पण आपल्याला सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. आपल्याला फोटो नसेल तर आपल्याकडे मूर्ती आहे, तर त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. श्री सूक्त आणि पुरुष सूक्त आणि श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम असं म्हणायचं आहे 11 वेळेस आणि पंचामृतानं अभिषेक करायचा आहे. जर आपल्याकडे फोटो जर नसेल आणि भगवान रामाची मूर्ती तरी नसेल, मूर्ती असेल रामाची तर मूर्तीवर अभिषेक करा आणि जर रामाची मूर्ती पण नाही आणि फोटो पण नाही, तर आपण कृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. मग स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि जागच्या एका पाटावरती म्हणजे मूर्तीला स्थापना करायची आहे. थोडेसे अक्षता अर्पण करायचं आहे. फुलं, धूप, दीप, नैवेद्य आणि अष्टगंध लावून धूप-दीप ओवाळून घ्यायचं आहे. आणि आज श्रीरामनवमीच्या दिवशी भगवंताला जास्त कोणता नैवेद्य आवडत होता तर शिरा आणि खीर. तुम्ही खीर कशाची पण बनवू शकता, शिरा बनवू शकता आणि त्या दिवशी आपल्याला खीर किंवा शिरा बनवून आपल्या देवघरामध्ये आणि भगवान श्रीरामाच्या फोटोला अर्पण करायचं आहे. अर्पण करून थोडं त्या शिऱ्यावरती किंवा खिरीवरती एक तुळशी पत्र ठेवायचं आहे आणि त्या शिऱ्याभोवती 3 वेळेस पाणी फिरवून ते तुळशी पत्र आपण भगवान रामाजवळ ते तुळशी पत्र अर्पण करून द्यायचं आहे. आणि आपल्या देवतांना पण नैवेद्य अर्पण केल्याने देवता सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या देवांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते. म्हणून उद्या आपल्याला हे साध्या सोपी पद्धतीने पूजा करायचं आहे आणि बरोबर 12 वाजून 39 मिनिटांनी भगवान श्रीरामाची आरती होती. जर जवळपास तुम्हाला कुठं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता आणि उद्या जगभरामध्ये रामरक्षाचं पाठण होतं. उद्या रामरक्षा सिद्ध होती. म्हणून उद्या आपल्याला रामाच्या मंदिरात आवर्जून जायचं आहे आणि जर नसेल तर आपण घरीच अशी मी जसं सांगितले त्याचप्रमाणे पूजा करायची आहे, रामरक्षा म्हणायची आहे.
रामरक्षा म्हणून झाल्याच्या नंतर 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा, किती वेळेस तुम्हाला म्हणता येईल तेवढ्या वेळेस म्हणा आणि उद्या रामरक्षा सिद्ध करा. जरी जम जरी तुम्हाला 21 वेळेस म्हणणं शक्य नसेल, तर तुम्ही उद्या 9 वेळेस तर रामरक्षा आवर्जून म्हणा. त्याचबरोबर आपल्याला रामरक्षा म्हणण्या झाल्यानंतर एकदा तरी आपल्याला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. भगवान श्रीरामाचा आवडता भक्त म्हणजे मारुती. मारुती, मारुती राया. आपण मारुती स्तुती केली तर भगवान प्रसन्न होतात आणि भगवान श्रीरामाची स्तुती केली तर मारुती राया प्रसन्न होतात. म्हणून हे दोघं एकमेकापेक्षा अधुरे आहेत. जर आपण श्रीरामाची सेवा केलो आणि मारुतीची सेवा केलो, तरीही आपली सेवा पूर्ण होत नाही. आणि फक्त मारुतीची सेवा केलो आणि श्रीरामाची सेवा आपण नाही केली, तरीही ती आपली सेवा भगवंतापर्यंत पोहोचत नाही. म्हणून हे श्रीरामाचा आवडता भक्त हनुमान. म्हणून उद्या भगवान हनुमान स्तोत्राचं पाठ करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हनुमानाचा फोटो असेल तर त्यांना सुद्धा एका पाटावर स्थापना करून एक धूप-दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि त्यांच्यासमोर बसून शक्य होईल तेवढं आपल्याला रामायणाचे श्लोक वाचन करायचं आहे. रामायण पूर्ण जर तुम्ही वाचला तरी अतिउत्तम. जरी नाही वाचला तर तुम्ही जेवढे होईल तेवढे डोळे तुम्ही वाचू शकता. आणि त्याचबरोबर जर तुमची काही इच्छा आहे पूर्ण होत नाही तर तुम्हाला काही अडथळे आहेत घरामध्ये, तर उद्या सुंदरकांड तुम्ही भगवान मारुतीरायाच्या फोटोसमोर बसून तुम्ही म्हणू शकता. पाठ करू शकता आपली इच्छा सांगून. तर उद्या आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. आणि उद्या संध्याकाळी बघा, उद्या राम जन्म उत्सव आहे, तर दिवसा तर आपण दिवा वगैरे लावतो, रामाचा जन्म होतो, आरती वगैरे सगळं धूमधामानं होतं, सगळीकडे आपलं उजेडच असतं. पण उद्या आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या मुख्य दरवाजासमोर जिथं तुम्हाला लावायचं आहे, तिथं उद्या आपल्याला 9 दिवे लावायचे आहेत. उद्या भगवान श्रीरामाच्या नावानं आपल्याला 9 दिवे लावायचं आहे. हे पंथी दिवे तुम्ही लावू शकता. तुपाचं घ्या किंवा तेलाचं घ्या, कशाचं पण तुम्ही घेऊ शकता. भगवान श्रीरामाला च्या नावानं उद्या हे 9 दिवे आपल्या देवघरासमोर लावायचं आहे आणि उद्या तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याला बसून त्या दिव्यासमोर बसून श्री राम रक्षा स्तोत्र जरी तुम्ही दुपारी म्हटलं झालं असेल, तुम्ही जर मंदिरामध्ये किंवा घरी म्हटलं असाल, तरीही पण आपण 9 दिवे लावून भगवान श्रीरामासमोर संध्याकाळी बसून यथाशक्ती तुम्हाला 9 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा, उद्या रक्षा आवर्जून म्हणायचं आहे. जेवढे वेळेस तुम्ही उद्या रामरक्षा म्हणाल, तेवढं भगवान श्रीरामाचं कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि एक प्रत्येक संकटापासून तुमचं संरक्षण होईल. आणि उद्या आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे. आणि उद्या रामरक्षा म्हणले तर असं म्हटलं जातं, उद्या रामरक्षा सिद्ध होती. म्हणजे ते मंत्र सर आपण काही मनोकामना करून जर ते मंत्र वाचायला गेलो तर आपले सगळे कार्य सिद्ध होतात. म्हणून ते मंत्र सिद्ध होतं. तर आपल्याला उद्या यथाशक्ती म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त रामरक्षाचं पाठन करायचं आहे. आणि उद्या दिवसभरामध्ये आपल्याला श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम ह्या मंत्राचं स्मरण करतच राहायचं आहे. मनातल्या मनात म्हणतच राहायचं आहे. उद्या भगवान श्रीरामाचा जन्म आहे. आपल्या भगवान श्रीराम राम म्हटलं की किती सुकून आपल्याला वाटतं. म्हणून उद्या भगवान रामाचा साक्षात जन्म आपल्या घरामध्ये त्यांचं वास असतं. त्यांची कृपा म्हणजे एक अलगच आनंद आपण उद्या साजरा करायचा आहे. आणि दिवसभरामधून जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम ह्या मंत्राचं यथाशक्ती आपल्याला जप करायचा आहे. जर आणि संध्याकाळी दुपारी तुम्ही भगवंताच्या समोर बसून एक माळ तर आवर्जून करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा जप तुम्ही उद्या आवर्जून करा. उद्या भगवान श्रीरामाचा जन्मदिवस आहे. आपले सगळे बघा त्यांच्या नावानंच आपले कितीतरी दुःख, दारिद्र्य, संकटे नाहीसे होतात. त्यांच्या नावानं एक दगड आपण त्याला कहाणी तर तुम्हाला माहितीच असेल. समुद्रच्या ज्यावेळेस लंकेला जात होते, त्यांचं समुद्र पार करण्यासाठी त्यांना रस्ता नव्हतं. मग समुद्रावरून कसं जायचं? सगळ्या वानर सेनानी एक एक दगड घेतला आणि जय श्रीराम, जय श्रीराम असं म्हणून ते दगड
पाण्यावर टाकले तर त्या दगडसुद्धा तरंगले आणि त्यांना जाण्यासाठी रस्ता झाला आणि इकडून भारतातून त्यांनी वानर सेना ही लंकेत पोहोचली. तर रामनामामध्ये एवढी ताकद आहे, रामनामामध्ये एवढी शक्ती आहे, एक ऊर्जा आहे. आपले दुःख आपण श्रीरामाला शरण गेले तर आपले दुःख दारीला सहज असे तरून जातील. तर ही श्रीरामनवमीविषयी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्या रामनवमी साजरी करा. सगळ्यांना रामनवमीची शुभेच्छा. धन्यवाद.